गुड हँडरायटिंग म्हणजे ही एक टॅलेंट नाही आहे किंवा ही जन्मजात गोष्ट नाही आहे, तर ही एक स्किल आहे. आणि ते स्किल आपण भरपूर प्रॅक्टिस ज्यावेळेस करतो, त्यानंतर ते स्किल हळूहळू डेव्हलप होतं. म्हणजेच आपला जे मिथ आहे, आपला जो गैरसमज आहे हँडरायटिंग बाबतीत, की आपलं जर हँडरायटिंग खराब असेल, तर आपण हे खराब हस्ताक्षर जन्मापासून मरेपर्यंत तेच जे राहतं. आणि बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की हे एक टॅलेंट आहे असं. तर हे बिलकुल टॅलेंट नाही. आपण आपला हस्ताक्षर प्रॅक्टिसनं आणि एका फ्रेमवर्कनं ते स्किल आपण डेव्हलप करू शकतो आणि आपलं हँडरायटिंग सुधारू शकतो. तर यात सगळ्यात मोठा महामंत्र आहे हँडरायटिंग सुधारण्याचा, की आपलं हस्ताक्षर हे भरपूर प्रॅक्टिस केल्यानंतर प्रत्येक लेटरचं डिटेलिंग आपल्याला सापडतं. जशी तुम्ही प्रॅक्टिस वाढवत न्याल आणि डेली पर्टिक्युलर टायमावर पर्टिक्युलर वेळेत, म्हणजे जर आपण रोज एक 25 ते 25 मिनटं ते अर्धा घंटा जर प्रॅक्टिस केलो प्रत्येक लेटरची, तर आपलं हस्ताक्षर नक्कीच सुधारू शकतं. आणि ही प्रॅक्टिस जशी जशी आपण वाढवत नेऊ प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक लेटरकडं पर्सनली लक्ष देऊ, त्याच्या फॉर्मेशनवर, त्याच्या कर्विंगवर, त्याच्या लाईनवर, त्याच्या डॉटवर आणि लिहिण्याच्या पद्धतीवर, त्याच्या स्लँटवर आणि त्याच्या साईजवर आपण ज्यावेळी परफेक्ट हायपर फोकस करू, त्यावेळी नक्कीच आपलं हँडरायटिंग आपण सुधारू शकतो. तर हे जे जन्मजात टॅलेंट आहे असं जे मिथ आहे, ते बिलकुल खोटी गोष्ट आहे आणि हे काही खरं नाही आहे. असे भरपूर टॅलेंटेड लोक आहेत ज्यांचा हस्ताक्षर हे सुंदर असतं. का? कारण त्याचं हायपर फोकस जे आहे ते लेटरकडं असतं, चांगलं लिहिण्याकडं असतं. त्यांचं हस्ताक्षर बिलकुल चांगलं असू शकतं आणि चांगलं होतं. का? त्यांनी प्रत्येक लेटर लिहिताना त्यांनी त्या प्रत्येक लेटरकडं सुंदर व्हावं या दृष्टिकोनाकडून ते लोक प्रत्येक लेटरकडे लक्ष देतात. किंवा इतर क्लासमेटचं ज्याचं सुंदर हस्ताक्षर आहे त्या गोष्टीकडे लक्ष देऊन तसंच लिहिण्याचा प्रॅक्टिस करतात, म्हणजेच कॉपी करतात. आणि कॉपी करणं ही काही वाईट गोष्ट नाही आहे. अगर कुठल्याही सुंदर गोष्टीची, सुंदर गुणाची, सुंदर कुठल्याही गोष्टीची आपण जर कॉपी केलो, तर आपण त्या गोष्टी स्वतः अचीव करू शकतो. जसं की एखाद्याची सुंदर रायटिंग आपण बघून जर त्याची कॉपी केली, तसंच लिहिण्याचा प्रयत्न केला, तर आपलंही सुंदर हस्ताक्षर होऊ शकतं. आणि यावरचा परत एकदा सांगतो की एकच महामंत्र आहे, की तुम्ही डेली असं प्रत्येक दिवशी जर तुम्ही 7 ते 8 पर्यंत प्रॅक्टिस केलो, प्रत्येक दिवशी एकच टाइम ठेवायचा. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण अर्धा तास पूर्ण फोकस करायचं अशा लेटरवर, जे लेटर सगळ्यात आपण वाईट लिहितो असं वाटतंय. आपण जर दुसऱ्या हँडरायटिंग बरोबर कंपॅरिझन केलो, तर आपल्याला हे समजून येते की आपलं कुठलं लेटर खराब आहे. तर ते तेवढंच 1-2 लेटर उचलायचं आणि त्याची भरपूर वेळा प्रॅक्टिस करायचं सिंगल लेटरची. त्यावेळेस आपला हस्ताक्षर नक्कीच सुधारेल, यावर माझा विश्वास आहे. आणि तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब पण करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचे आहे. आणि तुम्हाला तुमचं हस्ताक्षर जर फास्ट फास्ट म्हणजे 15 दिवसात, 30 दिवसात, 60 दिवसात किंवा 90 दिवसात जर सुधारायचं असेल, तर तुम्ही प्ले स्टोअरवरून आय राईट नावाची ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये फ्री 16 व्हिडिओ दिलेले आहेत. ते फ्री जे एज्युकेशनल मटेरियल आहे, ते जर पाहिलं तर अजून तुम्हाला इन्स्पायरेशन मिळेल आणि तुम्हाला ती ॲप नक्कीच
हँडरायटिंग सुधारण्यासाठी मदत करेल, हा मला विश्वास आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याने हे लक्षात ठेवायचं आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे प्रॅक्टिस कशाही माणसाला म्हणजे वाईट स्थितीतून पुढच्या लेवलपर्यंत नेऊ शकते. थँक्यू मित्रांनो.